नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत बनाना मफिन्स. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी आपल्या मफिनसाठी लागणारं साहित्य घेतले. इथे मी घेतले 100 ग्रॅम मैदा, त्यानंतर 60 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम मी इथे तेल घेतले. त्यानंतर इथे मी पाव कप साधारण 4 चमचे दही घेतले, एक पिकलेलं केळं घेतले, त्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा, मीठ अगदी चिमूटभर. त्यानंतर इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेत आणि कपकेकचे लायनर घेतले. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिलं काय करायचं, केळं जे आहे ना ते आपल्याला छान कुस्करून घ्यायचे. तर मी काट्या चमच्यानेच त्याला छान मॅश करून घेते. बघा, मिक्सरला लावलं ना तर अगदी त्याची अशी पेस्ट होईल. तर असं मॅश करून मी घेतले. तुम्ही मिक्सरला लावूनही घेऊ शकता. बघा, मी असं छान कुस्करून घेतले. हे मफिन्स टेस्टला खूप छान लागतात आणि हेल्दीसुद्धा होतात. फक्त तुम्हाला मैदा नाही खायचा असेल तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी यामध्ये गव्हाचं पीठ वापरू शकता. आपण बॅटर तयार करायला घेऊया मफिन्सचं. तर त्यासाठी मी इथे साखर घेतली, त्यामध्ये आपण टाकणार आहोत दही. एक 4 मोठे चमचे दही घेतले किंवा तुम्ही पाव कप असं घेतले तरी चालेल. त्यामध्ये आपण टाकायचे तेल. आता मी इथे तेल घेतले. तेलाच्या ऐवजी तुम्ही तेला एवढंच म्हणजे 50 ग्रॅमच तुम्ही बटर पण वापरू शकता. बटर फक्त रूम टेम्परेचरवरचं घ्या. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया थोडं. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आपण जे केळं मॅश करून ठेवले ते यामध्ये टाकायचे. आता केक करताना काय आहे की तुमचं मेजरमेंट जे आहे ते एकदम परफेक्ट पाहिजे, म्हणजे तुमचा केक जो आहे तो छान होतो. म्हणून फक्त साहित्य जे प्रमाणात घेतले त्या प्रमाणात तुम्ही ते घ्या, म्हणजे तुमचे पण मफिन्स खूप छान होतील. तर बघा, मी याच्यात मॅश केलेलं केळं टाकले आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मैदा जो इथे मी घेतला तुम्ही चाळून घेतला आहे, तर तुम्हीसुद्धा घेताना तो चाळून घ्या, म्हणजे मग आपले जे केक आहे ते छान सॉफ्ट होतं, स्पंजी होतात छानपैकी. तर बघा, मी सगळ्या मैद्याच्यात ॲड नाही केलं, आधी थोडा मैदा ॲड केला आहे आणि नंतर उरलेला आपण मैद्याच्यात ॲड करणार आहोत. बघा, आता उरलेला सगळा मैदा मी ह्याच्यात ॲड केलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं दूधसुद्धा लागणार आहे, पण ते आधी नाही टाकायचं आहे. आपल्याला जसं लागेल तसं दूध ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर बघा, आता आपलं हे जे बॅटर आहे ते घट्ट झालं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध ॲड करावं लागेल. तर मी काय केले, पहिले 1 टेबलस्पून एवढं दूध याच्यामध्ये ॲड करते. परत एकदा आपण हे मिक्स करून बघूया. जर अजून दूध लागले तर आपण ह्याच्यामध्ये अजून ॲड करणार आहोत, पण फक्त एकदम ॲड नका करू, कारण मफिन्सचं जे बॅटर आहे ते थोडं घट्ट असतं, एकदम पातळ नसतं हे बॅटर. तर बघा, मला अजून हे बॅटर थोडं घट्ट वाटतं, म्हणून मी ह्याच्यात अजून 1 टेबलस्पून दूध ॲड करणार आहे. तुम्ही करताना जेव्हा तुम्ही बॅटर कराल ना तेव्हा तुम्हाला जसं आवश्यक असेल तसं तुम्ही दूध ह्याच्यामध्ये ॲड करा, एकदम ॲड नका करू. बघा, आपण 1 टेबलस्पून दूध ॲड केले, म्हणजे एकूण मी इथे 2 टेबलस्पून दूध ॲड केले. बघा, एवढं दूध मला पुरेसं झालं आहे, 2 टेबलस्पून दूध. तर साधारण या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला मफिन्ससाठी लागणार आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ घ्यायचे. मीठ मी अगदीच 1 चिमटीवर घेतले. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतले. यामध्ये आता व्हॅनिला इसेन्स टाकायचं, 1 छोटा चमचा भरून व्हॅनिला इसेन्स टाकते मी. याला आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकीकडे मी माझा ओव्हनसुद्धा प्रीहीट करायला ठेवला आहे. बघा, साधारण हे असं बॅटर दिसतं आपलं.
आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे चोको चिप्स ॲड करू शकतात. मी साधारण एक 2 टेबलस्पून चोको चिप्स ॲड केलेत बॅटरमध्ये आणि थोडे चोको चिप्स मी वरतून टाकायला ठेवलेत. आता एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण हे सगळे चोको चिप्स आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. बघा आपलं हे जे मफिन्सचं बॅटर आहे हे तयार आहे. आता आपण काय केलं आहे, माझ्याकडे इथे कपकेकचा ट्रे आहे तर तो मी इथे घेतला आहे. त्यामध्ये आपण कपकेकचे जे लायनर्स मिळतात ते टाकून घेऊया. तर बघा असे बटर पेपरचे लायनर मिळतात तर ते आपण याच्यात टाकून घ्यायचे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साध्या वाटीमध्ये तेल लावून ते तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला कढईमध्ये बेक करायचे असतील तर. आता याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचे. बॅटर जे आहे ते खूप भरून नाही टाकायचे, अर्धच बॅटर याच्यामध्ये टाकायचे कारण केक जे आहेत ते फुलणार आहेत आपले, म्हणून वरती जागा ठेवायची केकला फुलण्यासाठी. म्हणून काय करायचे, अर्धच आपण बॅटर याच्यामध्ये ॲड करायचे. बघा थोडं थोडं बॅटर मी याच्यात ॲड करते आहे. तर असे मी सगळे जे कपकेक आहेत ते भरून घेते. तर या एवढ्या बॅटरमध्ये ना आपले एकूण 9 मफिन्स तयार झालेत. बघा आता वरून आपण याच्यावरती चोको चिप्स टाकायचे. तर बघा मी सगळ्या लाईम मफिन्सवरती चोको चिप्स टाकून घेते. तुम्हाला याच्यामध्ये समजा बदाम वगैरे ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता. आता हे मफिन्स जे आहेत ते 170 सेंटीग्रेडला साधारण 15 मिनटं मी बेक करायला ठेवणार आहे. तर बघा आपण OTGमध्ये ठेवून दिलेत आपले ट्रे. बघा आपले मफिन छान फुलले. तर 15 मिनटं मी त्यांना बेक केलं आहे. तुम्हाला टूथपिक घालून दाखवते. आपली टूथपिक जी आहे ती एकदम क्लीन आली आहे, म्हणजे आपले मफिन्स जे आहेत ते तयार आहेत. आता हे सगळे मफिन्स आहेत ते वायर रॅकवर काढून आपल्याला थंड करायचे आहेत आणि मग खायचे आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मफिन्स आपले छान गार झाले. तुम्हाला एक मफिन काढून दाखवते मी रॅपरमधून. बघा अगदी इझिली येतो. आपण कट करून बघूया. बघा किती स्पंजी झालं आहे आपलं मफिन. आणि आतमध्ये पण बघा किती छान जाळी पडली आपल्या केकला आणि तसाच कापसासारखा मऊसुद्धा झाला आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.